नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. शंकरराव चव्हाणांची जयंती परवा साजरी झाली आणि काही संदर्भ मला आठवले. अनेकांना शंकरराव चव्हाण आता आठवणार पण नाहीत. विशेषतः जी नवी मंडळी आहेत त्यांना शंकरराव चव्हाण यांचा तेव्हाचा दबदबा, हेडमास्टर शंकरराव चव्हाण, हे काय प्रकरण आहे हे फारसं आठवणार नाही. तो सगळा काळच खरं म्हणजे वेगळा होता आणि शंकरराव चव्हाण हे फारच महत्त्वाचे नेते महाराष्ट्राचे आणि देशातले सुद्धा त्या अर्थानं होते. आता अशोक चव्हाण काँग्रेसचे मोठे नेते खरं म्हणजे महाराष्ट्रातले, पण त्यांनी भाजपसोबत ते गेले. राज्यसभेवर खासदार म्हणून आता अशोक चव्हाण गेलेले आहेत. अशोक चव्हाणांच्या निमित्ताने शंकरराव चव्हाणांचा उल्लेख नव्या पिढीला होत असतो, ती ओळख पण होत असते. पण शंकरराव चव्हाणांच्या संदर्भामध्ये सहजपणे काही गोष्टी आठवल्या आणि मला असं वाटलं की आजच्या राजकारणामध्ये या जरा सांगायला पाहिजे. खरं म्हणजे वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं असं नेहमीच सांगितलं जातं की वसंतदादा पाटील यांच्या पाठीमध्ये शरद पवारांनी खंजीर खुपसला आणि त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि शरद पवारांनी पुलोत सरकार स्थापन केलं. शरद पवार मुख्यमंत्री झाले अवघ्या 38व्या वर्षी. हे सांगितलं जात असतं, अनेक वेळा ते माहिती असतं. पण एक वेगळी गंमत आहे. एका अर्थानं शंकरराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसूनच वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. अगदी त्याच अर्थानं असं नाही, पण जरा एक वेगळा संदर्भ आहे. तो कसा आहे बघा. आणि पण हे लक्षात घ्या की शंकररावांच्या मनात ते शल्य मात्र कायमस्वरूपी होतं की वसंतदादांमुळे आपलं मुख्यमंत्रीपद गेलं. झालं काय नक्की? वसंतराव नाईक यांच्या नंतर 1975 मध्ये शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. वसंतराव नाईक दीर्घकाळ त्यांनी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचं काम केलं. त्यांचा विक्रम अबाधित आहे. वसंतराव नाईकांच्या नंतर 1975 मध्ये शंकरराव हे मुख्यमंत्री झाले. तो काळ एकदम वादळी होता देशपातळीवर आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा. 21 फेब्रुवारी 1975 रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 21 फेब्रुवारी 1975 ला शंकरराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि 25 जून 1975 या दिवशी भारतामध्ये आणीबाणी लागू झाली. तुम्हाला माहिती आहे की आता या सरकारनं 25 जून हा संविधान हत्या दिवस म्हणून जाहीर करायचं ठरवलेलं आहे. खरं म्हणजे संविधानाची हत्या कशी होऊ शकते? जर संविधान आज आहे, संविधानाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली, संविधान सुरक्षित ठेवण्यासाठीच विरोधक काम करत होते, तर मग संविधान हत्या कशी काय असेल? तुम्ही फार तर म्हणजे समजा आणीबाणीबद्दल काही आक्षेप असेल, असायला हरकत नाही आणि आणीबाणी लादणं हा निर्णय चुकीचा होता हे पण मान्य आहे. पण त्यामुळे संविधान हत्या नाही झाली. संविधान आहेच ना. संविधान हल्ला दिवस असं फार तर म्हटलं असतं भाजपनं किंवा या NDA सरकारनं, तर चाललं असतं. संविधान हत्या दिवस हे खूपच झालं. एनिवे त्याबद्दल नंतर मी बोलेन. पण 25 जून 1975 ला भारतामध्ये आणीबाणी लागू झाली. या कठीण काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून शंकररावांनी काम केलं. आणीबाणी नंतर 1977 ला लोकसभा निवडणूक झाली. हे लक्षात घ्या. म्हणजे इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली हे खरंच आहे आणि त्याबद्दल जो काही आक्षेप असेल तो आक्षेप व्यक्त केलाच पाहिजे. आणीबाणी हे योग्य पाऊल होतं वगैरे असं काही मी म्हणणार नाही. पण आणीबाणी उठवून नंतर निवडणूक जाहीर केली ती सुद्धा इंदिरा गांधींनीच. देशभर आपल्या विरोधामध्ये असंतोष आहे हे खरं म्हणजे त्यांना माहिती होतं. जरी काही सर्वे वेगळं त्यांना पोचवले होते तरी सुद्धा त्यांना माहिती होतं की आणीबाणी मुळे असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्या असंतोषाचा फटका आपल्या पक्षाला आपल्याला बसणार आहे हे इंदिरा गांधींना माहिती होतं. तरीही इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि निवडणूक जाहीर झाली. गंमत अशी की ही जी निवडणूक आहे ही निवडणूक झाली आणि लोक भयंकर अस्वस्थ होते. मी म्हटलं ना तुम्हाला की लोक, आम्ही भारताचे लोक अस्वस्थ झाले ते काही करू शकतात. ते खरंच अस्वस्थ होते आणि अर्थातच अस्वस्थ झालेल्या लोकांनी काँग्रेसचा पराभव केला. दारुण पराभव झाला काँग्रेसचा. जी काँग्रेस सत्तेमध्ये होती त्या काँग्रेसला 154 जागा मिळाल्या फक्त. एवढंच नव्हे, इंदिरा गांधींचा व्यक्तिगत पराभव सुद्धा झाला. त्यामुळे जेव्हा 154 जागा काँग्रेसला मिळाल्या, देशभर पक्षाची वाताहत झाली. इंदिरा गांधी पराभूत झाल्या, संजय गांधी पराभूत झाले. संजय गांधी तर या सगळ्या असंतोषाचे खलनायकच होते. हा असंतोष तयार केलाच, त्यामध्ये संजय गांधींचा वाटा फार मोठा होता. त्यामुळे संजय गांधी पण पराभूत झाले. या काळामध्ये इंदिरा गांधींना साथ दिली ती दक्षिण भारतानं. इंदिरा अम्मा चालल्या दक्षिण भारतामध्ये, त्यामुळे 154 जागा मिळू शकल्या. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा 48. आता गंमत बघा की लोकसभेच्या जागा महाराष्ट्रात 48, पण काँग्रेसला मिळाल्या 20. खरं म्हणजे देशाचा निकाल बघितला आणि अलीकडचा निकाल बघितला तर 20 म्हणजे काही फार कमी नव्हे, पण तेव्हा 20 हे जरा जास्तच झालं.
या जागा कमी नव्हत्या खरं म्हणजे, पण महाराष्ट्रातलं या अपयशाचं खापर शंकरराव चव्हाणांवर फोडलं गेलं. त्यात आणखी एक मुद्दा आहे, तो पुण्याशी निगडीत आहे. तो असा होता की पुण्यामध्ये शंकरराव चव्हाणांचं एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये शंकरराव चव्हाण आणीबाणीच्या नंतर तेव्हा ते असं म्हणाले की आणीबाणी लादली हे खरं आहे, पण पुन्हा लोकशाही आली ना, त्यामुळे लोकशाहीवर हा हल्ला आहे वगैरे असं काही मानायचं कारण नाही. आणि पुन्हा म्हणाले की जर इतर देशांमध्ये असं घडलं असतं तर आंदोलकांना गोळ्या घातल्या गेल्या असत्या. भारतामध्ये मात्र आणीबाणीच्या काळात सुद्धा आंदोलन करण्याची स्पेस होती, आंदोलन करण्याचा अवकाश होता. आंदोलकांना तशा अर्थानं काही हे केलं नाही, हिंसेचा प्रयोग केला नाही किंवा हिंसक पद्धतीनं जेरबंद केलं नाही आणि पुन्हा निवडणूक पण घेतली. त्यामुळे भारताच्या लोकशाहीचं कौतुकच केलं पाहिजे असं काहीतरी त्यांचं विधान होतं. पण प्रत्यक्षात काही इंग्रजी दैनिकांनी ते विधान भलतंच छापलं. इंदिरा गांधींनी गोळ्या घातल्या नाहीत हे नशीब समजा, हे उपकार आहेत, थँक्स टू हर नो बुलेट्स वगैरे असं काहीतरी भयंकर हेडिंग छापलं गेलं. आणि त्याच्यानंतर प्रचंड टीका झाली शंकरराव चव्हाणांवर की आणीबाणीमध्ये गोळ्या घालायला पाहिजे होत्या असं शंकरराव चव्हाणांना म्हणायचं होतं. इंदिरा गांधींनी गोळ्या घातल्या नाहीत याचं त्यांना कौतुक वाटतंय. अशा प्रकारे उलटसुलट चर्चा सुरू झाली आणि त्यात पुन्हा जागा कमी होत्या. हे खापर फोडलं गेलं सगळं शंकरराव चव्हाणांवर आणि त्यांच्या विरोधामध्ये सह्यांची मोहीम सुरू झाली. काँग्रेसमध्ये असं व्हायचं, सह्यांची मोहीम सुरू झाली की शंकरराव चव्हाण मुख्यमंत्रीपदी नकोत. त्या मोहिमेचे सूत्रधार होते वसंतदादा पाटील. त्यामुळं अर्थातच परिणाम झाला या सगळ्या गोष्टींचा. शंकरराव चव्हाणांना हटवलं गेलं. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शंकरराव चव्हाणांना हटवलं गेलं आणि वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या विधानसभेच्या. आता गंमत अशी आहे की त्या काळात काय झालं होतं की 1978 मध्ये 77 मध्ये लोकसभेची निवडणूक झाली. 1978 मध्ये काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये काँग्रेस अर्स असा पक्ष स्थापन झाला. त्यामध्ये देवराज अर्स होते, ब्रह्मानंद रेड्डी होते, यशवंतराव चव्हाण होते आणि शरद पवार सुद्धा होते. हे सगळे त्या पक्षामध्ये होते. चव्हाण आणि रेड्डी हे त्या पक्षांचे महत्वाचे नेते असल्यामुळे त्याला चव्हाण आणि रेड्डी चड्डी काँग्रेस असं पण म्हटलं जायचं. हे चड्डी काँग्रेस जे आहे तर ही जी त्याला खरं म्हणजे रेड्डी काँग्रेस असं प्रामुख्याने म्हटलं जायचं. तर हा पक्ष रेड्डी काँग्रेस तयार झाला होता. 1978 विधानसभा झाली तेव्हा या दोन्ही पक्षांनी निवडणूक वेगवेगळी लढवली. म्हणजे रेड्डी काँग्रेस वेगळी लढली, इंदिरा काँग्रेस वेगळी लढली. 1978 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि त्या निकालानंतर मात्र गंमत झाली अशी की जनता पक्षाला 99 जागा मिळाल्या. जनता पक्ष हा त्याच कालावधीमध्ये इंदिरा गांधींच्या विरोधामध्ये अनेक पक्षांचं कडबोळ करून जो जनता पक्ष स्थापन झाला होता त्या जनता पक्षाला 99 जागा मिळाल्या. सिंगल लार्जेस्ट पार्टी व जनता पक्ष. पण जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी हे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. मी काहीसा महाविकास आघाडीचा प्रयोग होता. महाविकास आघाडी स्थापन झाली तर सिंगल लार्जेस्ट पार्टी वॉज बीजेपी. भारतीय जनता पक्षाला 105 जागा मिळाल्या होत्या. पण सिंगल लार्जेस्ट पार्टीला दूर ठेवून बाकीचे पक्ष एकत्र आले. तसे ह्या दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. त्यांनी बाजूला ठेवलं यांना जनता पक्षाला आणि सरकार स्थापन केलं. खरं म्हणजे तेव्हा आघाडीचे प्रयोग काही फारसे झालेले नव्हते, पण हा आघाडीचा एक वेगळा प्रयोग होता आणि त्यामुळे काँग्रेस अर्स किंवा रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांचं सरकार स्थापन झालं. अर्थातच रेड्डी काँग्रेसच्या जागा जास्त होत्या तर मुख्यमंत्री त्यांचा वसंतदादा पाटील त्यांचे मुख्यमंत्री झाले आणि इकडे नाशिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री झाले इंदिरा काँग्रेसचे. शरद पवार हे त्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्री होते. गंमत बघा, शरद पवार ह्या मंत्रिमंडळामध्ये उद्योग मंत्री होते, पण शरद पवारांनी जास्तीचा उद्योग केला आणि 40 आमदारांना सोबत घेतलं आणि पवारांनी जनता पक्षासोबत सरकार स्थापन केलं. तेव्हा पक्षांतर बंदी कायदा नव्हता, त्यामुळे शरद पवारांना हे सोपं झालं. शरद पवारांनी 40 आमदार आपल्या पक्षातले घेतले, ज्या अर्थातच त्या काँग्रेसमधले, इंदिरा काँग्रेसमधले असे लोक घेतले आणि शरद पवार गेले. जनता पक्षासोबत त्यांनी सरकार स्थापन केलं. समाजवादी काँग्रेसचा वेगळा सौता सोभा तयार झालाच होता. पुलोद सरकार स्थापन झालं. पुलोदचा जो प्रयोग आहे, प्रख्यात प्रयोग 1978चा, तो पुलोदचा प्रयोग हा शरद पवारांनी केला. वसंतदादा पाटलांचं मुख्यमंत्रीपद गेलं. वसंतदादा पाटलांचं सरकार हे 14 महिन्यात पडलं. 14 महिन्यात वसंतदादा पाटलांचं सरकार पडलं. शरद पवार मुख्यमंत्री झाले. शंकरराव चव्हाण, तुम्ही गंमत बघा, जे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते ते शंकरराव चव्हाण हे या पुलोद मंत्रिमंडळामध्ये मंत्री झाले. मुख्यमंत्री शरद पवार म्हणजे खरं म्हणजे मुख्यमंत्री असणारे शंकरराव चव्हाण हे मंत्री झाले. अशोक चव्हाणांनी पण पुढे ते केलं की मुख्यमंत्री असूनही पुन्हा मंत्री झाले. तर मंत्री झाले. पण 1980 मध्ये लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या, कारण
जनता पक्षाचं सरकार हे आपल्या आंतरविरोधांमुळे कोसळलं आणि त्या निवडणुकीमध्ये मात्र जनतेने कौल दिला पुन्हा इंदिरा गांधींना, पुन्हा काँग्रेसला. त्यामुळे जनता आघाडीचं सरकार पडलं. त्या निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेसनं 353 जागा जिंकल्या. 154 ते 353, एकदम 200 जागा जास्त, 353 जागा जिंकल्या. आणि मग सत्तेमध्ये आल्यानंतर इंदिरा गांधींनी 9 राज्य सरकार बरखास्त केले. त्यामध्ये अर्थातच पुलोचा प्रयोग हे एक होतं, महाराष्ट्र सरकार एक होतं. ज्या प्रकारे शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं मुख्यमंत्रीपद हिरावून घेतलं, आपल्या काही लोकांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं, मुख्यमंत्री झाले, ते इंदिरा गांधींच्या जिव्हारी लागलं होतं. त्यांनी महाराष्ट्रातलं पुलोत सरकार बरखास्त केलं आणि मग राज्यामध्ये पुन्हा निवडणुका झाल्या 1980 मध्ये. त्या निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेसनं म्हणजे 186 जागा जिंकल्या. जनता पक्ष, चड्डी काँग्रेस, यस काँग्रेस सगळ्यांची धूळधाण उडाली. सगळं झालं. मग त्यानंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा असे अनेक दिग्गज इंदिरा गोटात पुन्हा दाखल झाले की आमची चूक झाली, इंदिरा गोटात दाखल झाले. पण इंदिरा गांधींनी त्यांना कधीही माफ केलं नाही. वसंतदादा पाटलांनाही माफ केलं नाही, त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाणांनाही माफ केलं नाही. आणि मग मुख्यमंत्री कोण झाले 1980 मध्ये? बॅरिस्टर AR अंतोले. ही खास इंदिरा गांधींची सवय होती. जो अत्यंत प्रभावशाली माणूस आहे किंवा जे प्रभावशाली नेते आहेत त्यांना बाजूला ठेवायचं, प्रभावशाली जातीला सुद्धा बाजूला ठेवायचं आणि मी कोणालाही मुख्यमंत्री करू शकतो. सरकार काँग्रेसचं आहे, सरकार इंदिरा काँग्रेसचं आहे, तुम्ही त्यापेक्षा मोठे नाही आहात, हा मेसेज देण्यासाठी अनेकदा त्यांनी खूप बड्या तगड्या जनाधार असणाऱ्या सुद्धा नेत्यांचं खच्चीकरण केलं आणि ज्याला त्याच्या अर्थाने मासबेस नाही अशा नेत्याला मुख्यमंत्री केलं. बॅरिस्टर AR अंतोले मुख्यमंत्री होणं हा त्याचाच एक भाग होता. नंतर बराच काळ झाला. नंतर पुढच्या याच्यामध्ये शरद पवार लोकसभेमध्ये गेले, खासदार झाले, राजीनामा देऊन परत विधानसभेमध्ये परतले. त्यांना तो अवकाश मिळाला नाही. 1985 ची विधानसभा निवडणूक ही इंदिरा गांधींच्या निधनानंतर झाली आणि अर्थातच ज्याप्रमाणे 1984च्या लोकसभा निवडणुकीमध्ये फारच मोठं यश मिळालं होतं काँग्रेसला लोकसभेमध्ये, कारण इंदिरा गांधींच्या सहानुभूतीची लाट होती. तशीच सहानुभूतीची लाट विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा काही प्रमाणात होती. त्यामुळे काँग्रेसला चांगलं बहुमत मिळालं. तरीही शरद पवारांच्या यस काँग्रेसनं 54 जागा जिंकल्या. हे अवघड होते. 1985 मध्ये या प्रकारचं यश मिळवणं म्हणजे इंदिरा गांधी गेलेले आहेत, त्यांच्या सहानुभूतीची लाट आहे, त्याशिवाय बाकीच्या अनेक गोष्टी आहेत. असं असताना सुद्धा शरद पवारांनी 54 जागा मिळवल्या. शरद पवार पुलोचे नेते होते, ते अर्थातच विरोधी पक्षनेते झाले. शंकरराव चव्हाणांनी पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवले 1985 मध्ये आणि 1977चा हिशोब चुकता केला. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. पण नाट्य सुरूच राहिलं. शरद पवारांनी अखेर काँग्रेसच्या प्रवेशाची तयारी सुरू केली. 1984 मध्ये इंदिरा गांधी गेल्या नसत्या तर कदाचित शरद पवारांना काँग्रेसमध्ये परत येणं एवढं सोपं झालं नसतं. कारण इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाणांना संधी दिली नाही, वसंतदादा पाटलांना संधी दिली नाही, त्याच प्रकारे शरद पवारांना सुद्धा त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घेतलं असतं असं वाटत नाही. घेतलं असतं तरी सुद्धा त्या प्रकारचं स्थान दिलं असतं असं वाटत नाही. इंदिरा गांधी गेल्यानंतर मात्र शरद पवारांना असं वाटलं की आता विरोधामध्ये राहून काही फार उपयोग नाहीये आणि मग पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्यासाठी त्यांनी तयारी सुरू केली. तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते आणि राजीव गांधी बेरजेच्या मूडमध्ये होते की ठीक आहे, काही विरोध असेल त्या कालावधीमध्ये, विरोधापेक्षा सुद्धा आपण बेरीज केली पाहिजे, आपण सगळ्या लोकांना सोबत घेतलं पाहिजे आणि काँग्रेसला आणखी बळकट केलं पाहिजे. या मूडमध्ये अर्थातच होते राजीव गांधी. आणि त्यामुळे 1986 मध्ये औरंगाबादलाच जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात शरद पवार हे राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये, राजीव गांधी स्वतः त्या कार्यक्रमाला होते, सभेला होते, राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये औरंगाबादमध्ये शरद पवारांनी पुन्हा प्रवेश केला काँग्रेसमध्ये. 1986 मध्ये ते काँग्रेसमध्ये आले आणि लगेच 1988 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाले. त्यात गंमत आहे. म्हणजे जेव्हा ते मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे तेव्हा खरं म्हणजे ते लोकसभेचे सदस्य होते, खासदार होते, ते विधिमंडळाचे सदस्य नव्हते. मग ते विधान परिषदेवर आले. ती पण गंमत आहे. कृष्णराव भेगडे हे शरद पवारांचे निष्ठावंत नेते, ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते. कृष्णराव भेगडे हे शरद पवारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण ते आले. कृष्णराव भेगडे हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते आणि ते विधान परिषदेवर होते. जेव्हा शरद पवारांना मुख्यमंत्री केलं गेलं तेव्हा शरद पवारांना विधिमंडळाचं सदस्य होणं आवश्यक होतं.
विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी कुणीतरी राजीनामा दिला पाहिजे आणि मग शरद पवार त्या जागी जाणार असं होतं. तेव्हा कृष्णराव भेगडे यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि मग त्या जागेवर शरद पवार आले आणि शरद पवार आमदार झाले. त्या अगोदर मुख्यमंत्री झालेले होतेच आणि नंतर मग कृष्णराव भेगडेंना सुद्धा विधान परिषदेवर वेगळी जागा दिली गेली. त्यांचे पुनर्वसन केलं गेलं, त्यांनाही आमदार केलं गेलं. पण कृष्णराव भेगडे यांनी शरद पवारांच्यासाठी आपली जागा खाली केली, राजीनामा दिला आणि त्या जागेवर शरद पवार आमदार झाले. भेगडे यांनी हे जे केलं ते शरद पवार कधीच विसरले नाहीत. मध्यंतरी मी कृष्णराव भेगडेंना भेटलो सहजपणे. त्यांचं वय आता 89-90 आहे, पण अशा अनेक जुन्या आठवणी ते सांगत असतात. तो सगळा काळ फार वेगळा होता. खरं म्हणजे 1988 जेव्हा शरद पवार पुन्हा आले काँग्रेसमध्ये, तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की शरद पवारांना काय स्थान मिळेल, पण शरद पवारांना मुख्यमंत्रीच केले गेले थेटपणे. बरं, गंमत अशी की तेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यामुळे शंकरराव चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि शंकरराव चव्हाणांना पुन्हा केंद्रामध्ये पाठवलं गेलं, केंद्रात पाठवलं गेलं आणि ते केंद्रातून ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा आलेले होते खरं म्हणजे, पण त्यांना आता परत केंद्रामध्ये पाठवलं गेलं आणि मग केंद्रामध्ये ते गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. पण एक गंमत तुम्हाला सांगतो. म्हणजे 1988 शरद पवार मुख्यमंत्री झाले, तेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाणांना परत केंद्रामध्ये पाठवलं गेलं आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले. आता हा सगळा जो काळ आहे, या कालावधीमध्ये शरद पवार काँग्रेसचे पुन्हा नेते झाले. ते अनेक काँग्रेस नेत्यांना आवडलं नाही की बाहेर होते, परत आले आणि लगेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे शरद पवारांच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी बंडाचे प्रयत्न झाले, पण ते सगळी बंड शरद पवारांनी मोडून काढली आणि त्यामुळे शरद पवार हे काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते लवकरच झाले. मी सांगत होतो मगाशी की शंकरराव चव्हाण जे केंद्रात गेले शरद पवार मुख्यमंत्री झाल्यामुळे, मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अर्थमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अशा अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या शंकररावांनी केंद्रामध्ये सांभाळल्या. देशाच्या इतिहासामध्ये नोंद होईल अशा अनेक घडामोडींमध्ये त्यांची भूमिका निर्णायक होती. त्यावर खरं म्हणजे वेगळं लिहिलं पाहिजे. डॉक्टर मनमोहन सिंगांपूर्वी हे लक्षात घ्या, डॉक्टर मनमोहन सिंग 1991 केंद्रीय अर्थमंत्री झाले. डॉक्टर मनमोहन सिंगांपूर्वी शंकरराव काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री होते. संगणकीकरण आणि जागतिकीकरण यांना वाट देऊन एकूणच उदारीकरण, खुलेपणा याच्या अनुषंगाने जी काही पायवाट तयार करावी लागते, त्यामध्येही शंकररावांचा वाटा फार मोठा होता. कारण ते ज्या काळात अर्थमंत्री होते त्या काळात बऱ्यापैकी वर्ल्ड ऑर्डर बदलत चालली होती. बऱ्यापैकी बायपोलर वर्ल्ड जे आहे ते बदलत चाललं होतं. शीतयुद्ध संपत होतं. त्या सगळ्या कालावधीमध्ये अर्थकारण बदलत होतं. त्या काळामध्ये शंकररावांनी अर्थातच फार महत्त्वाचं काम केलं. PV नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये 1991 ते 1996 या सरकारमध्ये शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. लक्षात घ्या, 1991 ते 1996 हा कालखंड फार संवेदनशील होता. त्या काळात ते गृहमंत्री होते. अतिशय कौशल्यानं, अभ्यासू पद्धतीनं त्यांनी हे गृहमंत्रीपद सांभाळलं. एक गंमत तुम्हाला सांगतो, कारण या कालावधीमध्ये शरद पवार संरक्षण मंत्री होते. शरद पवारांनी या संदर्भात एक आठवण सांगितलेली आहे. ती आठवण मुद्दाम सांगितली पाहिजे. 1992 डिसेंबर महिन्यात बाबरी मशिदीच्या अनुषंगाने मोठा प्रश्न तयार झाला होता. लाखो आंदोलक अयोध्येमध्ये जमलेले होते. तोडगा काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ मंत्र्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन झाली होती. त्यामध्ये अर्थातच गृहमंत्री शंकरराव चव्हाण होते. मनुष्यबळ विकास मंत्री असणारे महत्त्वाचे नेते अर्जुन सिंह होते. परराष्ट्र मंत्री माधवसिंह सोळंकी होते आणि संरक्षण मंत्री म्हणून स्वतः शरद पवार पण होते. तत्कालीन केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांच्याकडून अयोध्येतल्या कायदा आणि सुव्यवस्था याबद्दलचा एक अहवाल सरकारला प्राप्त झाला होता. बाबरी मशिदीचा वाद टोकाला गेलाय आणि आंदोलकांकडून काहीतरी अघटित घडण्याची शक्यता आहे असं त्या अहवालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं. उत्तर प्रदेशातल्या तेव्हाच्या भाजप सरकारचा अर्थातच या आंदोलनांना पाठिंबा होता आणि सरकारसाठी, केंद्रासाठी हा मोठा चिंतेचा विषय होता. त्याबद्दल समिती नेमली गेली. उच्चस्तरीय समिती होती. त्यांनी 2 दिवस चर्चा केली. शंकरराव चव्हाणांचं मत स्पष्ट होतं. बाबरी मशीद वाचवायची असेल तर उत्तर प्रदेशातलं भाजपचं सरकार, कल्याण सिंह सरकार हे बरखास्त केलं पाहिजे. कल्याण सिंह ज्या प्रकारे आंदोलकांना फूस देत आहेत आणि जणू काही हे सरकार पुरस्कृत आंदोलन आहे अशा प्रकारे चाललेलं आहे, तिथली अवस्था अयोध्येतली फार बिकट आहे. त्यामुळे कल्याण सिंहांचं भाजप सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट मत शंकरराव चव्हाणांनी समितीच्या समोर व्यक्त केलं. पण पंतप्रधान PV नरसिंहराव यांच्यासह समितीतल्या बाकी मंत्र्यांनी शंकररावांच्या मागणीला विरोध केला. कायदा सुव्यवस्था हा अधिकार राज्याचा आहे.
तो राज्याच्या अखत्यारीतला मुद्दा आहे. त्यात केंद्रानं हस्तक्षेप करू नये असं अगदी तांत्रिक मत खरं म्हणजे समितीतल्या बाकीच्या सदस्यांचं होतं. शंकरराव चव्हाण त्यांच्या मतावर ठाम होते. उत्तर प्रदेशातलं राज्य सरकार बरखास्त केलं नाही तर तिथे बाबरी मशीद राहणार नाही आणि देशामध्ये भीषण परिस्थिती निर्माण होईल, त्यामुळे वेळीच पावलं उचलली पाहिजे या मतावर शंकरराव चव्हाण ठाम होते. पण नरसिंहरावांनी शंकररावांची भूमिका मान्य केली नाही. त्यानंतर काय झालं हे मी वेगळं सांगत नाही, पण शंकरराव चव्हाण किती द्रष्टे होते आणि किती ठोसपणे त्यांनी आपली भूमिका मांडली हे पाहायला पाहिजे. बरं हे कोणी सांगत नाहीये, इतिहासकार सांगत नाहीयेत, केवळ हे स्वतः शरद पवार सांगतायत की जे त्या समितीमध्ये स्वतः एक संरक्षण मंत्री म्हणून होते, ते सांगतात की हा द्रष्टेपणा हे शंकरराव चव्हाणांचं वेगळेपण होतं. दहशतवादानं आग लावलेल्या जम्मू काश्मीरमध्ये, पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकांचं व्यवस्थापन करणं, मिझोरममधल्या फुटीर नेत्यांनी केलेली स्वायत्ततेची मागणी कठोरपणे फेटाळणं, श्रीलंकेतल्या LTTEवर बंदी लादणं, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील की जिथे शंकरराव चव्हाणांनी द्रष्टेपणानं निर्णय घेतला, भूमिका घेतली. यशवंतरावांच्या नंतर महाराष्ट्राला केंद्रात जे स्थान मिळालं ते शंकररावांच्या निमित्तानं खूप महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं. इंदिरा गांधी, राजीव गांधी, PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळातले शंकरराव चव्हाण हे महत्त्वाचे मंत्री होते. अशोक चव्हाण हे पुढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे बापलेक मुख्यमंत्री झाल्याचं महाराष्ट्राच्या इतिहासामधलं हे एकमेव उदाहरण ठरलं. दोघांमध्ये ही आणखी एक साधर्म्य आहे. दोघांमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर दोघांनाही राज्यात कॅबिनेट मंत्री व्हावं लागलं. फरक इतकाच की शंकरराव त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा केंद्रामध्ये आणखी महत्त्वाच्या पदांवर काम करू लागले. अशोक चव्हाणांचं मात्र पुढं फार भलतंच काहीतरी झालं, त्याबद्दल मी आता बोलत नाही. शंकररावांची जयंती परवा साजरी झाली आणि मी सहजपणे सोशल मीडियावर काही लिहित होतो, बोलत होतो. माझ्या लक्षात आलं की अनेकांना यातले बरेच तपशील माहिती नाही आहेत. हे राजकारणाचा इतिहास थोडासा माहिती असला पाहिजे, काय काय घडत होतं त्या कालावधीमध्ये. म्हणून सहजपणे या नोंदी फक्त केल्या, काही सांगितल्या. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या काही आणखी वेगळी माहिती असेल, काही वेगळे इनपुट्स असतील तर ते इनपुट्स तुम्ही द्यायला अजिबात हरकत नाही आहे. जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.